कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सावली वाट तर बघत नसेल ना? नाही, मी तर बाहेर जेवून आलोय, पण सावली जेवली असेल का? पण मी एवढा का विचार करतोय? जाऊ दे, सोड। नाही यार, मैत्रीत इतकं तर करू शकतो आपण। तसंही सावली कोणाशी बोलत नाही जास्त। विचारूयात। धडधड त्या काळजाची आज वाढली हो मुजोरी, मी लाख रोखले तरीही मन करतय हे पिथोरी। तुझा हात हातात पडला आणि शब्द अधरात अडला, पण सूर तरीही होत बोलका आज तुला भिडला। हा जीव तुझ्यावर जडला, हा जीव तुझ्यावर जडला। ही कविता सावलीने लिहिली असेल का? हे काय आता नवीन? सारंगने ही चिठ्ठी त्या मूर्ख मुलीसाठी इथे ठेवली नसेल ना? ओ, प्रेम व्यक्त करायची प्लॅनिंग दिसते। सारंग त्या मूर्ख मुलीच्या प्रेमात तर पडत नाहीये ना? यांचं प्रेम प्रकरण वाढतच चाललंय। नमस्कार जगन्नाथराव। नमस्कार। काय कसे आहात? अरे नमस्कार अलकाताई। अहो काय घरी येणाऱ्या पाहुण्याला निदान चहा पाणी नाही, काय तर एखादा गुळाचा खडा विचारायची पद्धत वगैरे आहे की नाही? संस्कार नाही, तुमच्याकडनं एवढी अपेक्षा आहेच मला। तुम्हा दोघांच्याही चेहऱ्यावर हे भले मोठे प्रश्नचिन्ह दिसतायत मला की भैरवी वजे या प्रहराला एवढ्या रात्री तुमच्याकडे काय करत असेल? एक अतिशय आनंदाची बातमी आहे। इतकी आनंदाची की माझ्या पोटातच नाही ना हो। म्हटलं आपल्या माणसांसोबत शेअर करायला हवं म्हणून आले होते। चला आता आले तर सांगूनच टाकते। तर ऐका, आत्ताची सिंगिंग सेन्सेशन माझी लेक तारा वझे हिचा खूप मोठा कॉन्सर्ट होतोय, भव्य दिव्य, इतका मोठा की आजवर असा कॉन्सर्ट कधी कुणी पाहिलाच नसेल। माझी लेक करते। अहो कौतुक नाही का तुम्हाला तिचं? कौतुक नाही वाटलं माझ्या लेकीचं?
हा, आलं लक्ष. तुम्हाला कशाला कौतुक वाटेल माझ्या लेकीच? तुम्हाला तर उलट काळजी वाटत असणार आहे तुमच्या लेकीची. पण बघा ना, हे सगळं होत असताना माझी लेक एका लख्ख ताऱ्यासारखी चमकत असताना तुमची लेक काय करतेय? सावली. तुमची लाडकी लेक आत्ता या क्षणी मेंदळींचं उष्ट खरकट सगळं आवरून बसली असेल कुठेतरी अंधाऱ्या कोपऱ्यात. नाहीतर कुठेतरी लादी बिदी पुसत असेल. काय नशीब असतं नाही. चिठ्ठी कुठे गेली? इथेच ठेवली होती मी. सारंगने त्या मूर्ख मुलीसाठी केली आहे ना ही कविता. आता बघ मी त्याचं काय करते. कुठे गेली असेल चिठ्ठी? तू कितीही प्रयत्न कर, पण तुझं सारंगला जिंकण्याचं स्वप्न मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. विठ्ठला, हे कोणतं नवीन संकट आलंय? विठ्ठला, कुठे गेली असेल ती चिठ्ठी? मला काहीच सुचत नाहीये. जर ती चिठ्ठी नाही मिळाली तर मी रियाज नाही करू शकणार, आणि जर मी रियाज नाही करू शकले तर मी गाणार काय? काय करू? भैरवी माईंना फोन करून सांगू का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.